गुड मॉर्निंग मंडळी. तर आज सकाळी नाश्ता ते झालेला आहे आता आमचा. तर आता मी स्वयंपाकाची तयारी करत आहे. तर मी आता आलू वगैरे भाजीची तयारी करून ठेवलेली आहे, चिरून ठेवलेली आहे. तर आलूच्या भाजीला फोडणी देत आहे मी. तर पातेल्यात तेल टाकलं होतं गरम करायला. आता त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहेत आणि आपला बारीक वाटलेला लसूण टाकलेला आहे त्यामध्ये. आणि खोबरकीस आणि कांदा मी भाजून घेतला होता, तर ते पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता ते आपण पातेल्यामध्ये टाकलेलं आहे. तर त्याला असं फिरवत राहायचं, जोपर्यंत त्याचं असं तेल सुटत नाही तोपर्यंत फिरवतच राहायचं. बघा आता हे बघा कसं तेल सुटायला लागले हळूहळू. मसाला आपला व्यवस्थित झालेला आहे शिजून. त्याच्यानंतर आपण एक टोमॅटो घेतला होता, ते मिक्सरमधून आपण काढलेला होता. तर ते टोमॅटो आता टाकून दिलेला आहे आपण. त्यानंतर आपण वरून मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी आता लाल तिखट टाकलेलं आहे. वरून थोडंसं हळद टाकलेली आहे. त्यानंतर आपलं जिरा पावडर आणि थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे मी. आणि हे आता सगळं आपण फिरून घेऊया. तर बघू शकता मस्त असा कलर येत आहे. मस्त छान ग्रेव्ही तयार झालेली आहे, बघू शकता भाजीची तुम्ही. तर आता याला असंच फिरून 1-2 मिनटं आपण याचं असं मस्त हे बघा तेल सुटलेलं आहे छान. आता वरून मी ना चाट मसाला टाकलेला आहे थोडासा आणि मॅगी मसाला टाकलेला आहे. याला पण आपण थोडंसं परतून घेऊया, बघू शकताय बघा. आणि यामध्ये आता थोडंसं मी आपल्या मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण या ग्रेव्हीमध्ये. तर मस्त अशी घट्ट ग्रेव्ही तयार झालेली आहे, बघू शकता. त्यामध्ये मी आलू चिरून ठेवलेले होते धुवून ते. तर आता ते आलूचे काप याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि त्याला पण असं 1-2 मिनटं छान मस्त सगळीकडे फिरून घेऊया. तर बघू शकता मस्त भाजी वाटत आहे छान. तर आता आलू काय आपण उकडून घेतलेले नाही तर तसेच आहेत. तर त्यासाठी आपण आता ह्याच्यामध्ये आलूला थोडंसं वाफून घेऊया. बघू शकता बघा कसं तेल ते सुटलेलं आहे. मस्त आलू वाफून घेतलेले आहेत आपण. आणि आता याच्यामध्ये आपण गरम पाणी केलेलं टाकून देऊया. आलू आपले मस्त अर्धे शिजलेले आहेत, थोडंसं राहिलेले आहेत शिजायचे. तर याच्यामध्ये आता मी पाणी टाकलेलं आहे. मला कसं म्हणजे पाणी पाहिजे होतं भाजीमध्ये, जास्त घट्ट भाजी नाही पाहिजे होती. तर बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि आपले बघा आलू पण शिजलेले आहेत, मी चिरून दाखवली तुम्हाला. तर आता ह्याला आपण काय करूता, परत ह्याला अजून आता मस्त झाकून ठेवता थोडा वेळ. मस्त कलर आलेला आहे भाजीला छान. अजून एक उकळी काढून घेऊत आपण याची, म्हणजे अजून भाजी थोडीशी आटली ना भाजी छान लागते या. तर हे बघा मस्त उकळी आलेली होती आणि मी आता याच्यामध्ये थोडंसं आपलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे वाटलेलं. तर मी कच्चं शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं, शेंगदाणे भाजून घेऊन टाकलेलं आहे बारीक करून. कारण कच्चं जर टाकलं तर ते चांगलं नाही लागत भाजीमध्ये, भाजलेलंच टाकायचं. तर बघू शकता भाजी